जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सार। भ्रष्टाचार, लाचखोरी, विकासाला लागलेली वाळवी जी व्यवस्थेला पोखरून काढतेय। या लाचखोरीच्या शोषणातून जगाचा पोशिंदा सुद्धा वगळला गेला नाहीये। शेतकरी मृत्यूला कवटाळत असतानाची परिस्थिती असताना भ्रष्टाचाराची वाळवी सुद्धा त्याच्या जीवनाला पोखरून काढतेय। त्याच्या जखमेवर फुंकर मारण्याऐवजी त्याच्यावर मीठ चोळण्याचा प्रकारच घडतोय। सरकार बदलतंय, सत्तेतले चेहरे बदलतात, मात्र नोकरशाहीतल्या काहींची लाचखोरी संपत नाही का? हाच लक्षवेधी प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। सरकार बदललेलं आहे तरी नोकरशाहीची लाचखोरी संपत नाही का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे जेजुरीतला एक धक्कादायक प्रकार आहे। जेजुरीतल्या तलाठी कार्यालयामध्ये 7 बाऱ्यावर नोंद करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 2,500ची लाच घेतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 1.5 गुंठ्यांच्या जमिनीची नोंद करण्यासाठी तलाठ्यानं 2,500 रुपये घेतलेले आहेत आणि तेही नियमानुसार कागदपत्र असून सुद्धा जेजुरीतले अंकुश शिंदे यांनी घर बांधण्यासाठी 1.5 गुंठे जमीन खरेदी केली आणि खरेदी खत सुद्धा झालं। मात्र 7 बाऱ्यावर त्यांच्या नावाची नोंद करण्यासाठी त्यांना तब्बल 2 महिन्यांचा कालावधी लागला आणि त्यानंतर सुद्धा कागदपत्र त्यांच्या हातामध्ये देताना 2,500 रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले। कसली नोंद करायची होती जमिनीची? 7 बाराची करायची मग तुम्ही किती पैसे दिले आता त्यांना? 2,500 कुणी मागितले होते तुम्हाला? त्यांनी पैसे घेतले का तुमच्याकडून? 2,500 घेतले। का कशाची फी सांगितली त्यांनी तुम्हाला एवढी? ती जागेची नोंद करण्यासाठी। पावती बिवती काय मागितली का? नाही मागितली पावती वगैरे? तुम्ही काय पावती मागितली का मग त्यांना? पावती मागणार होतो, ते मला नंतर बघू। ह्याच्या अगोदर काय पैसे घेतले का नोंदच्या सगळ्याच्या? नाही घेतले। 2,500 रुपये घेतले। तुम्ही पण दिले का? 2,500 रुपये दिले, 500-500चे नोटा। तुमच्याकडे नंबर पण आहेत नोटांचे? हा संपूर्ण प्रकार काय घडलेला आहे तो आपण पाहिलेला। आपले प्रतिनिधी निलेश जगताप ज्यांनी आपल्याला ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ते आपल्या सोबत आहेत। निलेश, अत्यंत धक्कादायक प्रकार गावखेड्यामध्ये अजूनही सुरू आहेत। तलाठी 2 आणि 2,500 रुपये घेऊन 7 बाऱ्याचे पेपर देतात। धक्कादायक प्रकार आहे। असे अनेक किती प्रकार त्या ठिकाणी घडतात? वृषाली, पुरंदर तालुक्यामध्ये जेजूर हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। या ठिकाणी अनेक MIDC असेल जे पुरंदर तालुक्यामध्ये, या निमित्तानं अनेक बाहेरची लोक त्या ठिकाणी आलेली आहेत, जमीन खरेदी करतायत। हाडाची काढ करून राबून 1-1 गुंठा जमीन जेजुरीच्या परिसरामध्ये खरेदी करतायत। मात्र जी महसूल यंत्रणा पूर्णपणे भ्रष्ट झालेली पाहायला मिळते। जमिनीची नोंद करण्यासाठी 10,000 रुपये म्हणजे नियमानी काम असताना 15,000 रुपये केले जातात। आणि ते जर काम बेकायदा असेल तर त्या ठिकाणी लाखो रुपये त्या ठिकाणी त्या लोकांकडून त्या ठिकाणी फक्त नोंद करण्यासाठी मागितले जातात। मात्र जे काही नियमाने काम त्या ठिकाणी होत असतात, 7 बाऱ्यावरती नोंद करणं हे काम 21 दिवस म्हणजे नियम असा आहे की 21 दिवसामध्ये जमिनीची नोंद 7 बाऱ्यावरती करणं अपेक्षित होतं। मात्र जे अंकुश शिंदेची बातमी आपण पाहतो त्यांना त्यासाठी 1-2 महिन्यांहून जास्त कालावधी लागला आणि ज्यावेळेस त्यांनी पैसे दिले 2,500-3,000 रुपये मागितले होते त्यांना आणि त्यांनी ज्यावेळेस 2,500 रुपये त्या तलाठी कार्यालयामध्ये दिले त्याच वेळेस त्यांना कागद दिली, ती सुद्धा 2 महिन्यानंतर। हे एक प्रकरण आहे। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अंकुश शिंदे हे एक उदाहरण झालं। मात्र पुरंदर तालुक्यामध्ये अशी शेकडो प्रकरणं खुलेआम पाहायला मिळतात। खुलेआम अनेक तलाठी कार्यालयांमध्ये लाच घेण्याचा प्रकार चालू आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांची या संदर्भात अधिक काय माहिती आहे? अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस तिथे आम्ही अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली तर अधिकारी म्हणतायत की आम्हाला माहित नाही, आमचे कर्मचारी घेत असतील। अधिकारी म्हणजे सरळपणे नाकारतायत की आमचे कर्मचारी घेत असतील, आम्हाला याबाबत काहीच माहित नाही। जबाबदारी झटकायचं काम सुद्धा त्या ठिकाणी अधिकारी करताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद निलेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि तिथले अपडेट्स जे आहेत ते वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। मात्र संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे जेजुरीमध्ये घडलेला हा आपण पाहताय। हा प्रकार जो पाहिलेला आहे तो एकाच गावातला आहे, तलाठी कार्यालयातला। मात्र यंत्रणेतल्या प्रत्येक विभागामधल्या विविध प्रकारच्या तक्रारी आहेत। माहिती अधिकारामधून हे समोर आलेलं आहे। 2010 ते 2017 पर्यंतचे अँटी करप्शन ब्युरोचे आकडे सुद्धा धक्कादायक आहेत। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1 नोव्हेंबर 2014 ते 28 फेब्रुवारी 2017 पर्यंतची आपण पाहताय की 12,828 तक्रारी आहेत। वेगवेगळी खाती आहेत आणि तक्रारींची संख्या सुद्धा आपण एकीकडे पाहतोय। महसूल विभाग 3,030 तक्रारी, नगर विकास 1,936 तक्रारी, ग्राम विकास त्यातला सुद्धा आकडा जो आहे तो शेकडोंमध्ये आहे।
वेगवेगळी खाती आणि तक्रारी सुद्धा त्याच क्रमाने आहेत. याच्यानंतर आपण पाहणार आहोत की 2010 ते 2017 पर्यंत अँटी करप्शन ब्युरोमध्ये ज्या पद्धतीनं कारवाई झालेली आहे ती आकडेवारी आपण या ठिकाणी पाहताय. सापळा रचून कारवाई किती प्रमाणात झालेली आहे, 2010 मध्ये बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात किती प्रमाणात कारवाई झालेली आहे, इतर भ्रष्टाचारांच्या प्रकरणी कशी कारवाई झालेली आहे, आकडेवारी आम्ही तुमच्या समोर आणतोय. 2010 ते मे 2017 पर्यंतची ही आकडेवारी आहे. सरकार बदललं तरी नोकरशाहीची लाचखोरी ही संपत नाही का, हा मुद्दा घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत. विविध प्रकरणं आपण पाहिलेली आहेत. मुद्दा होता जेजुरीचा की कशा पद्धतीने एका सर्वसामान्य शेतकऱ्याला त्रास दिला जातोय, त्याच्याकडून सुद्धा पैसे उकळले जात आहेत. म्हणूनच आजच्या चर्चेमधले आपले मुद्दे आपण पाहूयात. सरकार बदललं तरी सरकारी यंत्रणेची वृत्ती बदलत नाही का, नोकरशाहीमधील काहींची लाचखोरी वाढतच आहे का, नोकरशाहीकडून सामान्यांची पिळवणूक थांबणार तरी कधी, लाचखोरी थांबवण्यासाठी मुळात राजकीय इच्छाशक्ती आहे का, हा एक महत्त्वाचा आणि मूळ प्रश्न. या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. आम्ही ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की सरकार बदललं तरी नोकरशाहीची लाचखोरी संपत नाही का. @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता आणि या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. याच मुद्द्यावर आपल्या चर्चा करायची. आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत माणिक कदम, त्याच्यानंतर आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत अनिल गलगली, भाजपचे आमदार आहेत राम कदम, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे आणि जय महाराष्ट्राचे संपादक आहेत तुळशीदास फुलटे. माणिक कदमजी, सुरुवात तुमच्यापासून करावीशी वाटते, कारण तुम्ही शिवारातले व्यक्ती आहात. स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हटलं की त्याची नाळ ही जमिनीशी जोडलेली आहे, शेतकऱ्यांशी जोडलेली आहे. शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे ही गल्लीपासून अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत अशीच पाहायला मिळते का? हो, अगदी बरोबर आहे. हे भ्रष्टाचार म्हणजे एवढा ह्या कर्करोगाप्रमाणे जडलेला आहे ह्या राज्यामध्ये, देशामध्ये. ज्याप्रमाणे आपण पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणचा जो काय बडवा असतो, खिशामध्ये हात घातल्याच्या नंतर विठोबाचं दर्शन घेण्यासाठी ते बडवा आपल्याला एका बाजूला घेतो आणि जास्त वेळ विठोबाचं दर्शन घेऊ देतो. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतपासून तर मंत्रालयामधील अधिकाऱ्यापर्यंत, मंत्रालयामधील एखाद्या शिपायाकडे तुम्ही जर नुसतं गेलात आणि खिशामध्ये जर हात घातला तर ते शिपाई तुम्हाला तुमच्या जवळ येतो आणि विचारतो, बाबा साहेब तुमचं काय काम आहे, मी एवढे पैसे द्या आणि हे असलं काम मी तुमचं करून देतो. राहिला प्रश्न हे तलाठी असेल, मामलेदार असेल किंवा त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी असतील, ते पोलीस अधिकारी हे डायरेक्ट सांगतात. महसूल विभागाचा जर अधिकारी असेल तर तो म्हणतो मला RDCला पैसे द्यावे लागतील बदलीसाठी. PI जर असेल तर तो म्हणतो माझ्या पोलीस उपायुक्तांना मला बदलीसाठी पैसे द्यावे लागतात. किंवा शालेय शिक्षण समितीचा एखादा अधिकारी असेल तर तो सुद्धा म्हणतो मला त्या ठिकाणच्या विभागाच्या मंत्र्याला मला पैसे द्यावे लागत असतात. हे सगळं उघडछाप चालू आहे राज्यामध्ये. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल पडलेला नाही. उलट जर आपण ही जर आकडेवारी पाहिली, ही आकडेवारी सगळी जर उजेडामध्ये आली तर ही एवढी मोठी धक्कादायक आकडेवारी असेल की ही आपलं म्हणजे सगळं राज्य हादरून जाईल वास्तविक पाहता. कारण एका RDC जर असेल किंवा एक जिल्हाधिकारी जर असेल तर याचा बदल्याचा रेट हा 5 लाखापासून तर 50 लाखापर्यंत हा बदल्याचा रेट आहे राज्यामधील अधिकाऱ्यांचा. PIला जर ट्रॅफिक पोलीस कंट्रोलला बदली पाहिजे असेल तर त्याला 10 ते 15 लाख रुपये हा बदलीचा रेट आहे. किंवा महसूल विभागातल्या एखाद्या अधिकाऱ्याला चांगल्या ठिकाणी बदली पाहिजे असेल तर त्याचा सुद्धा 50 लाख ते 30 लाख बदलीचा रेट आहे. तेच नाही, हे जे तलाठी आहे तुम्ही ताई दाखवताय, ते तलाठी जर एखाद्या शहराच्या ठिकाणी त्याला सज्जा घ्यायचा असेल तर त्याला किमान 10 लाख रुपये बदलीसाठी द्यावे लागतात. आणि त्या ठिकाणी मग नंतर मंत्र्याचा दौरा आला, एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचा दौरा आला तर ते मंत्री महोदयाचा दौऱ्याचा खर्च ह्या तलाट्याला खिशातून करावा लागतो, तो तलाठी म्हणतो. आणि मग हे काय म्हणजे जे काही शासकीय यंत्रणा असती याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लेखाजोखा नसतो त्यानं केलेल्या खर्चाचा. आणि मग तो रेस्ट हाऊसला उतरल्याच्या नंतर तो मामलेदार, तहसीलदार जो कोणी असेल तो या मंत्रालयामधून आलेल्या अधिकाऱ्यासाठी किंवा गेलेल्या मंत्र्याची बडदास्त राखण्यासाठी रात्रंदिवस त्या रेस्ट हाऊसवर राबत असतो आणि वेगवेगळे छंद हे मंत्र्यांचे पुरवित असतो. त्याच्यामुळे त्याला तेवढा पैसा लागत असतो. ही एवढी भ्रष्टाचाराची लागलेली कीड आहे आणि ही कीड जर मिटवायची असेल तर याला म्हणजे समाजानं सुद्धा वेगळ्या परीने बघायला पाहिजे ह्या लोकांकडे. एकंदरीतच पाहिलं
तर सामान्य माणूस जो आहे, शेतकरी जो आहे, हे सर्वांसाठी केलं जातं, सरबराही केली जाते आणि त्याचा खर्च मात्र जो वसूल केला जातो तो मात्र सामान्य माणसाकडून. म्हणजे राम कदम भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आपल्यासोबत आहेत. राम कदमजी खरोखरच मन विषण्ण होईल असं आहे की एकीकडे 7-12 कोरा करायच्या आपण सर्वच बाता मारतो, 7-12 कोरा होणं तर दूरच, मात्र एका सामान्य शेतकऱ्याला, जेजुरीतलं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, निलेश जगताप जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी, त्यांनी म्हटलं तसं महाराष्ट्रभरातल्या गावागावात ही स्थिती आहे. तुम्हालाही स्वतःला अनुभव असेल, तुम्ही स्वतः व्यावसायिक आहात. 7-12 कोरा होणं तर दूरच राहिलंय, स्वतःच्या हक्काच्या गुंटाभर जमिनीच्या 7-12साठी सुद्धा हक्काचेच पैसे वसूल केले जातात आहे. काय म्हणावं याला? कसं आहे की या चर्चेच्या प्रारंभी आपल्याला मुळात 2 गोष्टींकडे लक्ष आपण देण्याची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडामध्ये ही जी काही प्रशासकीय व्यवस्था पूर्ण देशभरात सुरू झाली, हळूहळू टप्प्याटप्प्यानं भ्रष्टाचार अगदी हा शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचला, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस मोदी सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्याच्या नंतर अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला की ही जी प्रशासकीय व्यवस्थेला किंवा राजकीय व्यवस्थेला जे भ्रष्टाचाराने ग्रासलेलं आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यातून देशाची, राज्याची मुक्तता करता येईल. म्हणून ज्या दिवशी 4:30 वाजता 31 ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्याच दिवशी 2 तासाच्या नंतर संध्याकाळी 6:30 वाजता या महाराष्ट्र राज्याची पहिली देवेंद्र फडणवीस सरकारची कॅबिनेटची बैठक झाली आणि बरोबर 6:30 वाजताचा पहिला कॅबिनेटचा पहिला निर्णय होता. तो निर्णय असा होता की सेवा हक्क, सेवा हमी कायदा हे सरकार करणार आणि आपण नंतर सेवा हमी कायदा केला. काय हा सेवा हमी कायदा? की 7-12 असतील, अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्याला महानगरपालिकेमध्ये जावं लागतं, आपल्याला जिल्हा कार्यालयामध्ये जावं लागतं, आपल्याला नगर परिषदेमध्ये जावं लागतं. तर ते जावंच लागू नये, ऑनलाईन व्हावं. कारण जर कार्यालयात आपण गेल्याच्या नंतर तो अधिकारी म्हणतो हे आण ते आण, त्याच्यासाठी मग पैशाची अपेक्षा करतो, खरी गोष्ट आहे. या ठिकाणी अनिल गलगली आमचे मित्र आहेत, खूप चांगलं काम करतात. तर हे जे अधिकारी पैसे मागतात, तर या पैसे मागणाऱ्या भ्रष्टाचारापासून लोकांचे जे हक्क आहेत, लोकांना एखादं लायसन हवं असेल, प्रमाणपत्र हवं असेल, उत्पन्नाचा दाखला हवा असेल, 7-12 हवा असेल, प्रॉपर्टी कार्ड हवं असेल, तर ते त्याला ऑनलाईन विना विलंब ताबडतोब मिळावं अशा स्वरूपाचा आपण कायदा केला. आणि जवळपास आपण सुरुवातीला 250 सेवा आपण ठरवल्या होत्या. मला असं वाटतं आता 350 पेक्षा अधिक, ज्याला वेगवेगळ्या प्रकारची लायसेन्सिंग म्हणू, ती आपण ऑनलाईन सुरू केलेत. राम कदमजी, तुमचे सगळे मुद्दे मान्य आहेत. तुम्ही म्हणताय की ज्या दिवशी मोदी सरकार सत्तेमध्ये आलं, पहिल्या दिवशी कायदा झालाय, मात्र त्याची अंमलबजावणी झाली हे तपासलं गेलं का? जर अंमलबजावणी झाली असती तर असे प्रकार घडले नसते. तेच तुम्हाला सांगतो. हे आपण 2 मिनिटांसाठी ह्याला वेगळ्या पद्धतीने जोडलं पाहिजे की भ्रष्टाचाराचं कोणीच समर्थन करणार नाही. आपण सगळे लोक एकत्र येऊ, महाराष्ट्रातले 11 कोटी लोक जेव्हा एकत्र येतील आणि म्हणतील मी 1 रुपया अधिकाराला देणार नाही, आणि ताबडतोब जेव्हा आपण तक्रारी करायला लागू, त्या दिवशी आपोआप हा भ्रष्टाचार थांबेल. एक आहे पॉलिटिकल विल, तर आमचं पॉलिटिकल विल, आमची इच्छाशक्ती प्रचंड आहे, लोकांची पण साथ लागेल. ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आकडे दाखवताना असे आकडे दाखवा की भ्रष्टाचार 2014च्या आधीची भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि आमचं सरकार आल्याच्या नंतरच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं अशी जर तुलना केली तर तुम्हाला आढळेल की हे फडणवीस सरकार आल्याच्या नंतर भ्रष्टाचाराची प्रकरणं तुलनेनं आधीपेक्षा कमी आहेत. राम कदमजी, आम्ही जे आकडे दाखवलेले आहेत 2010 पासून 2017 पर्यंतचे दाखवलेले आहेत. जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर अभिनंदन करतो. हा, आम्ही 2010 ते 2017 पर्यंतचे आकडे दाखवलेले आहेत. आणि कशा पद्धतीने आमचं सरकार आल्याच्या नंतर काय बदल झालं हे जर आकडे असतील, आमचं सरकार आल्याच्या नंतर काय बदल झाले हे जर आपण आकडे दाखवले तर महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की खरोखर काय बदल घडलाय. जो सेवा हमी कायदा म्हणतो आहे, ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणतो आहे, त्या कशासाठी आहेत? भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी आहेत ना. तर त्याच्यामुळे आपण 2 मिनिटं समजून घेतलं पाहिजे की हे राज्य, हा देश
भ्रष्टाचार मुक्त असला पाहिजे ही आमच्या भाजपची आमची संकल्पना आहे, नक्कीच. आमचा प्रयत्न आहे. राम कदम साहेब, सर्व हे- योजना राम कदम अंत्योदयापर्यंत साहेब, गेल्या. तुम्ही आत्ताच म्हणालात पूर्वी तसं सबसिडी कशी की मिळत ऑन होती? रेकॉर्ड तरी जिल्हा कार्यालयातून मिळत होती. राम आता कदम आम्ही ती डायरेक्ट बँकेच्या अकाउंट मध्ये द्यायला सुरुवात केली. नक्कीच. कशासाठी द्यायला सुरुवात केली हे अकाउंट मध्ये? पहा, बँकेच्या हे जे काही- बँकेच्या अकाउंट मध्ये आपण याच्यासाठी डायरेक्ट भरतो आहोत, त्या गरीब शेतकऱ्याला सबसिडी मिळण्यासाठी पैसे द्यावे लागू नयेत. नक्कीच राम कदम साहेब, याबद्दल काडी मात्र शंका नाहीये की तुम्ही मगाशी म्हणालात तसंच आहे की इथे बसलेले असो किंवा बाहेरचंही कोणी असो, अगदी स्वतः एक नंबरचा अट्टल लाचखाऊ माणूस सुद्धा भ्रष्टाचाराचं समर्थन करत नसतो. नक्कीच प्रश्न असा आहे की ज्या सेवा हमी कायद्याबद्दल आपण बोलताय, खूप छान असतं, ऐकायलाही बरं वाटतं, पेपरवर खूप छान ते वाटतं. प्रत्यक्षातलं वास्तवच हे आहे की जेजुरीचे जे शेतकरी आता आम्ही दाखवले, 1 गुंठा जमिनीसाठी खूप मेहनतीनं त्याने तो पैसा गोळा केला, 1 गुंठा जमीन घ्यायला गेला. केव्हा माणूस तक्रार करायला जातो? शक्यतो माणसं तक्रार करत नाहीत. तुम्ही म्हणाल तसं आहे की प्रत्येक माणूस तक्रार करायला लागला तर कशाला भ्रष्टाचार वाढेल? अडचण तीच होते की माणसं सोयीस्करित्या जेव्हा जोपर्यंत चालतं तोपर्यंत चालवून घेतात. मात्र एखाद्या गुंठ्या जमिनीसाठी जेव्हा असा छळ होताना दिसतो, 2,500 रुपये त्याकडे मागितले गेले, 2.5 महिने त्याचं काम रखडवून ठेवलं जातं, तेव्हा मात्र नाईलाज होतो आणि अशी प्रकरणं बाहेर येतात. त्यामुळे सेवा हमी कायदा जरी असला तरी प्रत्यक्षात नोकरशाहीतले काही, मी शब्द वापरतोय काही, सर्वांवर मला दोष नाही ठेवायचा आहे, हे जेव्हा घडतं तेव्हा नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कशा प्रकारे वचकेल? कारण सत्ता बदलली, चेहरे बदलले सत्तेतले, मात्र नोकरशाहीतल्या काहींची वृत्ती तीच आहे. हाच आजचा खरा प्रश्न आहे. मला एक सांगा, आपण एखाद्या अधिकाऱ्यानं पैसे मागितले आणि समोरच्या माणसानं ते पैसे दिले की त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याची अपेक्षा वाढते, त्याचा लोभ वाढतो, मग पुढच्या येणाऱ्या माणसाकडून पण सुद्धा तो पैसे मागतो. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. काय केलं पाहिजे? उद्या जर समजा तुमच्या आमच्याकडे किंवा कुठल्याही सामान्य माणसाकडे पैसे मागितले रे मागितले, आपल्याकडे पोलिसांचा कक्ष आहे याच्यासाठी. ताबडतोब त्यांनी तक्रार केली पाहिजे. जर पहिल्या माणसाने तक्रार केली तर दुसऱ्या माणसाकडे तो पैसे मागण्याची हिंमत करणार नाही. तो पैसे मागण्याची हिंमत का होते? तुमच्या आणि आमच्यामुळे होते. जर आपण जर पहिल्यांदा पैसे दिले तर स्वाभाविकपणे त्याची ती प्रवृत्ती वाढणार आहे. तर त्याच्यामुळे अशा अधिकाऱ्यांना ठेचण्यासाठी आपल्याकडे पोलिसांची वेगळी यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. अजूनही काही चांगले बदल असतील, कोणी सुचवत असेल, महाराष्ट्रातल्या लोकांनी सुचवावेत. हे सरकार ते चांगले बदल करण्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत. आपल्याला सगळ्यांना मिळून या भ्रष्टाचाराच्या विरोधात नक्कीच. आपल्याला सकारात्मक बदलच हवे आहेत. आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते सुद्धा आहेत. गडकरीजी, राम कदम यांचा मुद्दा जो आहे, म्हणणं जे आहे तुम्ही ऐकून घेतलेलं आहे. पोलीस यंत्रणा आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे जावं जर अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील. मात्र प्रत्यक्षात काय घडतंय? खरं पाहिलं तर जसं राम कदम यांनी सांगितलं, नवीन सरकार आलं, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. परंतु दुर्दैवाने जी सरकारी बाबूंची जी खाबूगिरी आहे ती आजसुद्धा सुरू आहे. जसं त्यांनी सांगितलं की तुम्ही तक्रार करा, परंतु एवढं इझी नाही आहे. कारण जेव्हा सामान्य माणूस पोलिसांकडे किंवा अँटी करप्शनकडे तक्रार करायला जातो, ह्यांच्याच सरकारने एक नवीन परिपत्रक जारी केलेलं आहे की कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरुद्ध अगर लाचखोरीचं किंवा भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर ACB डायरेक्ट कारवाई करत नाही. ACB त्या विभागाच्या प्रमुखाला पत्र पाठवते. मग तो विभागाचा प्रमुख जो माणूस लाचखोरी करतो त्याच्याकडे विचारतं की तुम्ही केलं की नाही केलं, स्पष्टीकरण मागवतो, त्यानंतर डिसाईड होतं. म्हणजे डायरेक्ट जी ॲक्शन जी अँटी करप्शन ब्युरोला ते डायरेक्ट अधिकार देण्याचं काम हे या नवीन सरकारमध्ये छाटलं गेलेलं आहे. जसं मी महावितरणामध्ये 1.5 लाखाचे जे विज्ञापन होतं, जाहिरात, ते त्यांनी 1.5 कोटी रुपये घेतलेत. कागदपत्री पुरावा आहे, आम्ही रायटिंगमध्ये तक्रारसुद्धा केलेली आहेत. परंतु गेल्या 1.5 वर्षापासून अँटी करप्शन ब्युरोला ऊर्जा विभाग हे परवानगी देत नाही ती कारवाई करा. म्हणजे एकंदरीत जे खाबूगिरी खालच्या स्तरावरती आहेत ती खाबूगिरी मंत्रालय स्तरावरती सुद्धा आहेत. नाहीतर तुम्ही आता बघितलं जे आकडे लोकायुक्तचे 3030 म्हणजे 25% तक्रारी ह्या फक्त महसूल खात्याच्या आहेत. जसं आता हे तलाठींचं जे झालं आहे, कारण प्रत्येक गावामध्ये जसं आता मुलुंडसारख्या म्हणजे शहरी भागामध्ये सुद्धा तुम्हाला एक सर्टिफिकेट बनवायचं असेल किंवा तुम्हाला काही बदल करायचे असतील तरीसुद्धा सेतू कार्यालयामध्ये जी परिस्थिती आहे ती फार विदारक आहे. आम्ही असं म्हणत नाही की सरकार भ्रष्टाचारी आहेत, परंतु सरकार स्वतःच या भ्रष्टाचारांना पाठीशी घालतं, परिपत्रक काढतं की लाचखोरीची जी तक्रार येते, जे लोक रितसर आणि कायदेशीर मार्गाने जातात तक्रारी करायला,
त्यांच्या तक्रारीवरती किती कारवाई होते. त्यांच्या तक्रारीवरती डायरेक्ट कारवाई करण्याऐवजी हेच तक्रारदारांना एक प्रकारे छळवणूक केली जाते. सरकारचे जे मंत्रालय बसलेले अधिकारी हे कुठल्याही तक्रारीवरती पुढे जाण्यासाठी त्यांना परमिशन देत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खालच्या स्तराची खाबुगिरी ही मंत्रालय स्तरावरती वाढलेली आहेत. त्यामुळेच मोठी मोठी प्रकरणं ही समोर येत नाहीत. म्हणून आमची राम कदम यांना विनंती आहे की जो ते परिपत्र काढलं आहे जे भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी सरकारचे काही अधिकारी, कारण जेव्हा जेव्हा असे परिपत्र काढले जातात नक्कीच मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना त्याची कल्पना नसते. अधिकारी फाईल पुढे करतो. जसं यांनी सेवा हमी आयुक्तची मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जो सेवा तुम्ही कायदा आणलेला आहे त्याच्या आयुक्तांनी 2 महिन्यापासून मुख्य सचिवांचा बंगला सोडला नाही. त्यांनी स्वतः त्याच्यावरती कब्जा केला. जेव्हा मंत्रालयातले जे अधिकारी किंवा मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांवरना वटणीवर आणू शकत नाहीत तर तुम्ही कुठलाही कायदा आणा त्याच्यावरती कोणतीही कारवाई होणं शक्य नाही. बरोबर, खूप गंभीर मुद्दा आहे खरं तर वृषाली. बरोबर. खाबुगिरीला चाप बसवण्यासाठीच प्रयत्न आवश्यक आहेत. सर्वसामान्यांची पिळवणूक होऊ नये यासाठीच सरकारचे प्रयत्न आवश्यक आहेत. भाजप सरकार ते करतंय. या आधीचं सरकार सुद्धा कोणीही भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाहीये. सगळ्यांना भ्रष्टाचार मुक्तच व्यवस्था आणि यंत्रणा हवी आहे. मात्र पुढे काय पावलं उचलली गेली पाहिजेत या मुद्द्यांवर सुद्धा आपल्याला चर्चा करायची वेळ झाली. एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. सरकार बदललं तरी नोकरशाहीची लाचखोरी संपत नाही का, हा मुद्दा घेऊन आज जय महाराष्ट्र आपल्या पुढे आलेला आहे. कारण आहे जेजुरीमध्ये घडलेला प्रकार. एका शेतकऱ्याला आपली 1.5 गुंठा जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी, सातबाऱ्यावर नाव करून घेण्यासाठी 2,500 रुपये तलाठ्याला द्यावे लागतात. हा संपूर्ण प्रकार काय? मुद्दा हा नाहीये की आता सरकार कोणाचं आहे किंवा आधी सरकार कोणाचं होतं आणि तेव्हापासूनच ही सगळी काही बदबदशाही जी आहे ती सुरू आहे. हा मुद्दा नाहीये. तर याच्यावर आता तोडगा काय, सोल्युशन काय? या आपल्याला कोणालाही भ्रष्टाचाराच्या याच्याखाली छायेखाली राहायचं नाहीये. सगळ्यांनाच भ्रष्टाचार मुक्त यंत्रणा हवी आहे. मात्र त्यावर नेमकं कसं काम करता येईल हे मुद्दे सुद्धा चर्चेने जाणे फार महत्त्वाचे आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत अतुल लोंढे. लोंढेजी, तुम्ही आता मगासपासून चर्चा ऐकते. गलगलीजी यांनी म्हटलेला मुद्दा तुम्ही ऐकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्यासोबत माणिक कदम आहेत, त्यांनी काय म्हटलेलं आहे, नेमका प्रकार गावशिवारामध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते पाहिलेलं आहे. भ्रष्टाचार मुक्त यंत्रणेसाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे? म्हणजे अतुलजी स्पष्ट विचारायचं तर मगासपासून मी पाहतोय की तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं हसू येत होतं सारखं तुम्हाला जेव्हा राम कदम बोलत होते तेव्हा. म्हणजे सत्ता बदल झाला मात्र भ्रष्टाचार वाढला असं तुम्हाला म्हणायचं आहे? असं आहे भटेजी की आमचे मित्र राम कदम जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जरा मागचं पण दाखवत चला. तर मी सहज मागचे आकडे पण बघत होतो तर ते मला 3 पटीने वाढलेले दिसत होते. 14, 15, 16, 17मध्ये 5च महिन्यात 331 झालेले आहे. आणि म्हणजे सापळ्यांचे प्रकार आहे. प्रत्यक्षात किती असेल आणि गलगलींनी सांगितलंच ते मला माहिती होतं. ACBचे पंख कसे कापले गेलेले आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आता कदम साहेब म्हणजे जेवढं काम देवेंद्र फडणवीस करत नाही त्याच्यापेक्षा जास्त झालेलं काम आमच्या मित्र राम कदम यांना माहिती आहे त्यांनी केलेलं. हा गमतीचा भाग आहे रामजी, म्हणजे अदरवाईज घेऊ नका. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपण आता भ्रष्टाचार होतो हा नाकारण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे. याला 2 गोष्टी आहेत आपण कंट्रोल करू शकतो. भ्रष्टाचार संपवणं जगाच्या पाठीवर आजपर्यंत तरी शक्य झालेलं नाही आहे. म्हणजे लेट्स बी प्रॅक्टिकल. आपण जर आता पळपुटेपणा केला ह्या गोष्टीपासून तर आपण कधीच याच्यापासून दूर होऊ शकणार नाही किंवा आपल्याला याच्यावर प्रत्यक्ष सोल्युशन दिसणार नाही. हा पक्षाचा मुद्दा नाही, हा आता देशाचा मुद्दा आहे हा. कारण की आपण टेक्नॉलॉजी इन्फ्यूज किती करतो. म्हणजे भाजपचं सरकार 2012 पूर्वी होतं का मला माहीत नाही, पण हे डायरेक्ट कॅश ट्रान्सफर ही कशासाठी होती तर धनधान्याच्या याच्यामध्ये शेवटल्या याच्यापर्यंत पोहोचत नव्हती. आणि याच्या संदर्भामध्ये सर्वात पहिल्यांदा जर कोणी आवाज काढला असेल तर ते आदरणीय राजीव गांधी यांनीच म्हटलं होतं की मी इथून 1 रुपया सँक्शन करतो आणि 85 पैसे जे आहे ते भ्रष्टाचारामध्ये जातात. म्हणजे पदावर असताना राजीवजींनी हा मुद्दा उचलला होता. आता टेक्नॉलॉजी इन्फ्यूज करतो म्हणजे काय करतो आपण की आता रेल्वेमधलं एक उदाहरण देतो मी आपल्याला. तत्कालचं TC हे फार हे करायचे, लोकांना वेळेवर जावं लागतं, मग आपण तत्काल करून घेतलं. तो रेव्हेन्यू सरळ सरकारच्या तिजोरीमध्ये आला. इन्कम टॅक्समध्ये आपण दुसऱ्यांदा कम्प्युटरायझेशन आणलं. म्हणजे रेल्वे आणि इन्कम टॅक्स हे 2 फास्ट कम्प्युटरायझेशन झालेले डिपार्टमेंट आहे. आता इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला जर स्क्रुटिनी करायची असेल, कोणाची केस घ्यायची असेल तर तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही एखादा अधिकारी आता घेऊ शकत नाही. म्हणजे ही 2007-8 पासूनची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस जे आहे
त्या बोर्डमधनं 5-7 त्याच्या पॅरामीटर्स ठरतात आणि ते पॅरामीटर्स कम्प्युटरमध्ये येतात. ऑनलाईन आपण सगळे रिटर्न भरतो आणि मग ते कम्प्युटर स्वतः जनरेट करतं की ह्या केसेस ज्या आहे त्याची स्क्रुटिनी झाली पाहिजे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की आपण 7/12 जो आहे तो ऑनलाईन केलेला आहे, पण शेतकऱ्याला जे ज्ञान असलं पाहिजे किंवा त्या 7/12चं अपडेशन जे आहे की एकाकडून दुसऱ्याकडे गेली प्रॉपर्टी, जसं आता 7/12 NA झाला. आता 7/12 NA ती लँड NA झाली म्हणजे ती लँड अटॅच झाली टाउन प्लॅनिंगमध्ये. मग टाउन प्लॅनिंगमध्ये अटॅच झाल्यानंतर टाउन प्लॅनिंगमधून ती जे नाव जे बदलतं ते पुन्हा याच्यात येतं. याच्यामधली कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी आपण करून ते ऑटोमॅटिक आपण जे आहे की जर एखादं समजून घ्या उद्या भोयटे साहेब गेले, त्यांनी प्लॉट घेतला विकत, तर प्लॉट विकत घेतल्याची रजिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये होते, त्याला जर इंटरकनेक्ट केलं तर ते ऑटोमॅटिक ऑनलाईन जे आहे ते नाव 7/12वरचं जुनं जाऊन नवीन नाव, शेवटला कॉलम असतो रिमार्क की कशा पद्धतीने हे नाव बदलला बा, तो कॉलम सुद्धा त्याच्यामध्ये असतो, प्रॉपर्टी कार्डमध्ये असतो, 7/12मध्ये असतो. तर त्या कॉलममध्ये ते ऑटोमॅटिक जर आपण अपडेशन जर करण्याची पुढची स्टेप जर आपण टेक्नॉलॉजीची अडॉप्ट केली तर बरं होईल. जसं आपण बँकेमध्ये पाहतो, बँकेमध्ये म्युनिसिपल आहे, बँकेमध्ये तुम्हाला ड्राफ्ट किती मिनिटात मिळाला पाहिजे, तुम्हाला तुमचा चेक किती याच्यात क्लिअर झाला पाहिजे, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण बँकेमध्ये आणलेल्या आहेत. तर एक टेक्नॉलॉजीची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, एक सोशल चेक जो आहे म्हणजे एक सामाजिक चेक होता पहिले. म्हणजे मला आठवतं की भोयटेजी आपली अशी जनरेशन आहे की आपण काळ्या फोनचा स्मार्टफोन पर्यंतची वाटचाल या देशामधली जगामधली बघितलेली आहे. पहिले असं होतं की एखाद्या व्यक्तीकडे अचानक कार आली किंवा अचानक त्याच्या घरी कुठली एखादी गोष्ट आली किंवा घरामध्ये काही झालं तर आजूबाजूचे लोक चर्चा करायची की हे कसं काय बा, एकदम कसं काय आलं. आज एखाद्याच्या घरी अचानक एखादी गोष्ट आली तर ही सोशल स्क्रुटिनी जी आहे, हा जो एक सामाजिक कंट्रोल म्हणतो आपण याला, तो सामाजिक कंट्रोल राहिला नाही. उलट एखाद्याने पटकन काहीतरी तो झाला तर समाजामध्ये त्याचं कौतुक होतं. म्हणजे ही सामाजिक परिस्थिती जी बदलली आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा विचार करण्याची एक खूप गरज आहे आपल्याला. म्हणजे चांगल्या अर्थाने जर कोणी बिझनेस करून पैसा कमवला असेल तर त्याचं कौतुक झालं पाहिजे. कारण की शेवटी समाज गरीब राहणं हे चांगलं नाही आहे. श्रीमंत होण्याची आणि पुढे जाण्याची प्रक्रिया समाजामध्ये आणि तशी मानसिकता राबवली गेली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा एक जो आपल्या संस्कृतीशी निगडीत आहे, नैतिकता ही असलीच पाहिजे. आज आपण हा कार्यक्रम घेता याचं कारण असं आहे की शेतकरी नाडला जातोय, शेतकरी या संपावर जाण्याच्या गोष्टी करतो आहे. म्हणजे शेतकरी संपावर जाणं हे केवळ सरकारचं फेल्युअर असं नाही आहे, हे विरोधी पक्षाचं सुद्धा फेल्युअर मी मानतो आज. कारण की कंप्लीट पॉलिटिकल प्रोसेस, एखाद्या राजकीय प्रक्रियेवरचा सामान्य माणसाचा शेतकऱ्याचा विश्वास उडून जाणं म्हणजे काय केवळ सरकारचं अपयश नाही, हे विरोधी पक्षाचं सुद्धा अपयश आहे. भोटे साहेब, आज अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे संपूर्ण जगामध्ये. मला मी पाहिलं नाही आजपर्यंत की शेतकरी हा संपावर चाललाय. हा शेतकरी संपावर गेला ना तर जेवढे चोचले आमच्या शहरातल्या लोकांना आले आहेत ना, 2 मिनिटात सगळ्यांचे खाली येईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर जर आपल्याला आज आपण चर्चा करतो आहे तर आपल्याला इंट्रोस्पेक्शन करावं लागेल, स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागेल. खूप आवश्यकता आहे. मला असं वाटतं की अतुल लोंढे यांनी चर्चा योग्य वळणावर पुढे आणलेली आहे. बराच कंट्रोल जो राम कदमजी, हाच मुद्दा येतो. कारण शेवटी काही वेळा राजकारण बाजूला ठेवून सुद्धा विचार करायचा असतो. आणि अनेक वेळा असंही वाटतं की पत्रकार म्हणून आम्ही सुद्धा अनेक वेळा राजकीय नेत्यांना सॉफ्ट टार्गेट मानून त्यांना वारंवार लक्ष करतो आणि दुर्लक्ष मात्र होतं ते प्रत्यक्षात ज्यांच्याकडे कार्यकारी अधिकार असतात त्या नोकरशहांकडे. सत्ता बदलते, सत्तेतले चेहरे बदलतात, मात्र नोकरशाहीतील काहींची, विशेषतः काहींची हा शब्द वारंवार वापरतोय, सर्वांवर मला नाही आरोप करायचा सर्वांच्या विरोधात, मात्र काहींची जी वृत्ती असते, एक निबर वृत्ती की शेतकरी दुष्काळानं गांजलाय, अवकाळीनं पिळला जातो तरी सुद्धा त्याच्याकडूनच लाचेची अपेक्षा बाळगणं, या वृत्तीत म्हणजे बघाचपासून जो मुद्दा येतो की या वृत्तीत बदल घडवण्यासाठी राम कदमजी आपण तर खरं आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत असतात. मात्र अशा पद्धतीनं केवळ नमस्कारानं काही चमत्कार घडणार नाही आहेत. लोक चमत्कारालाच नमस्कार करतात. तर हा जो मुद्दा मगाशी आलेला की एका परिपत्रकाने, अनिल गलगली यांनी तो मुद्दा आणला पुढे की एका परिपत्रकामुळे एक प्रकारे भ्रष्टाचार विरोधी कारवाईचीच नसबंदी झालेली आहे, ही आता कशी काय दूर करणार आपण? नाही, आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं, आपल्याला सार्वत्रिक प्रयत्नांची आणि जनतेच्या, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात सहभागाची यात अपेक्षा आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा, जनतेचा या भ्रष्टाचार मुक्तीच्या आंदोलनामध्ये सहभाग मिळत नाही तोपर्यंत फार कठीण होणार आहे. आपल्याला पूर्णपणे 100% भ्रष्टाचार मुक्त करणं कठीण आहे. लक्षात घ्या की मगाशी मी सांगत होतो पण मला आपण रोखलं की शेतकऱ्यांना जी सबसिडी मिळते वेगवेगळ्या योजनांची, अगदी सर्वच लोकांना,
तर आपण ती सबसिडी पूर्वी जिल्हा कार्यालयातून मिळत होती, ती सबसिडी मिळवण्यासाठी त्याला तिथे पैसे मोजावे लागत होते भ्रष्टाचाराच्या रूपानं. आपण तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण ती सबसिडी आता त्याच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करतो. हे कुठल्या सरकारच्या कालखंडात घडलं? हे मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडात घडलं. आपण अनेक चांगले उपक्रम सुरू केले. जसं मी म्हणालो की आपण सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन करतोय. का करतोय? आमचं मोदी सरकार हो. हे ऑनलाईन तुमच्या सरकारमध्ये झालं असतं तर आनंद झाला असता, पण दुर्दैवानं तुमच्या सरकारनं केलं नाही. पण मोदी सरकार, फडणवीस सरकार सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने आपण किती खोटं बोलता राम कदम साहेब. या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी बोलत आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी फार मोठा क्रांतिकारक बदल या देशामध्ये घडवण्याच्या दृष्टीकोन. अतुलजी ऐका ना, माझं पूर्ण होऊ द्या, मग तुमची वेळ आल्यावर पूर्ण बोला आपण. तर या छोट्या छोट्या गोष्टी भ्रष्टाचार मुक्तीच्या दृष्टिकोनातून अतिशय क्रांतिकारक ठरल्या आहेत आणि इथूनही पुढे भविष्यात ठरतील. पण मूळ मुद्दा जो माझा पुन्हा मी एकच सांगेन, जसे अनिल गलगलींसारखे चांगले पत्रकार, चांगले RTI कार्यकर्ते आहेत, अतुल लोंढेंसारखे जरी पक्ष वेगळा असला चांगले राजकीय पुढारी आहेत, या सगळ्याच लोकांनी जनतेला प्रेरित करणं की एखाद्या अधिकाऱ्याने 50 रुपये जरी मागितले तरी त्या अधिकाऱ्याच्या विरोधात पेटून उठणं आणि जो चांगला अधिकारी काम करतो त्याच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला सगळ्यांच्या पुढाऱ्याकारातून होतील. सरकार म्हणून अतिशय खंबीर निर्णय इथून पुढेही भविष्यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही घेऊ. मागच्याही कालखंडात घेतले, तिथून पुढच्याही कालखंडात घेऊ. कारण आमच्या दृष्टिकोनातून तो 100 रुपयाचा भ्रष्टाचार असेल किंवा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार असेल, भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे आणि तो पूर्णपणे थांबला पाहिजे. या दृष्टिकोनातून आमचं भाजपचं सरकार प्रयत्न करतंय. बाकीच्याही राजकीय पक्षांनी राजकारण न करता या भ्रष्टाचाराच्या आमच्या आंदोलनामध्ये, भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनामध्ये त्यांनी देखील सहभागी व्हावं. राम कदमजी, आपण खूप चांगले वक्ते आहात, खूप चांगलं आपण बोलता, लॉजिकल बोलता. मात्र महाराष्ट्राला एक शब्द द्या आज तुम्ही की ते जे परिपत्रक ज्याचा उल्लेख अनिल गलगली यांनी आपल्यासमोर मांडला की भ्रष्टाचार विरोधी कारवाईची नसबंदीच झाली आहे त्या परिपत्रकामुळे असं म्हटलं जात आहे, ते परिपत्रक मागे घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार का? तसा शब्द द्या. नाही, आता हे परिपत्रक मी पाहिलेलं नाही, निश्चितपणे परिपत्रक पाहून घेतो. पण अनिल गलगली यांचा खूप चांगला अभ्यास आहे. निश्चितपणे त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, चुकीच्या असतील तर मी पाहिलं नाही, त्याच्यामुळे मला कल्पना नाही, त्याच्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करता येणार नाही. पण मी असं धरून चालतो की गलगली आमचे मित्र आहेत आणि ते अतिशय अभ्यासू काम करतात. तर निश्चितपणे त्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या त्रुटी किंवा काही चुकीचं असेल तर मी स्वतः आमदार या नात्यानं मी संबंधित लोकांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून देईन. पण भ्रष्टाचार मुक्ती ही 100% झालीच पाहिजे, हा आमचा ध्यास आहे. अतुलजी, तुमचा मुद्दा. आता राजकीय प्रक्रियेमध्ये जी प्रगल्भता जी आहे ती सुद्धा किती कमी आहे तुम्ही बघा. म्हणजे हा सगळा सामाजिक प्रभाव आहे. चेनानी नाशरीचा जो ब्रिज आहे तो 2011 मध्ये त्याचं काम सुरू झालेलं होतं. पण पंतप्रधान तिथे गेले, एका शब्दाने असं म्हटलं नाही की मी मनमोहन सिंग साहेबांचं काम पुढे घेऊन जातो आहे. दाहिया देसला जो आता ब्रह्मपुत्रेच्या लोहित उपनदीवर बांधला, जो फार महत्त्वाचा आहे सिक्युरिटी दृष्ट्या, म्हणजे आम्ही ते पथ्य पाळलं. कारण हे सगळे सिक्युरिटी झोनमध्ये येणारे प्रोजेक्ट्स आपण कधी डिक्लेअर करत नाही आणि सॅटेलाईटचा तोंड पण तिकडे येऊ देत नाही आपण. अशा पद्धतीनं ते आपण सिक्रेट ठेवत असतो. पण तिथेही मोदी साहेब गेले, तिथून पण त्यांनी कधी मान्य केलं नाही किंवा असा मोठेपणा दाखवला नाही राजकीय प्रगल्भता की बा ही मनमोहन सिंगाच्या काळात 2009 मध्येच कार्य सुरू झालेला होता आणि आता आमच्या काळामध्ये पूर्ण झाला. तसंच आता हे जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं नाव यांनी जे वेगळं बदलवलेलं आहे ते सुद्धा आमच्या काळामध्ये झालं होतं. 41 योजना त्याच्या आतमध्ये आणल्या होत्या. आणि यांच्याच माहिती करता सांगतो, त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि वर्ध्यातून, गांधीजींच्या वर्ध्यातून गॅसची सबसिडीचा पहिला ट्रान्सफर जी आहे, सबसिडी ट्रान्सफर मोबाईलवर, ती सबसिडी ट्रान्सफर तिथून केली होती. प्रश्न असा नाही आहे राम कदम साहेब, एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. तुमचा पक्ष असो की आमचा पक्ष असो, आपण चांगल्यासाठीच काम करत असतो आणि काही अपवाद असतात. आता काल टेक होम राशनच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये औरंगाबाद हायकोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहे आणि चिक्कीच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये अजूनही मॅटर आहे. पण ACB पुढे येऊन पहिलेच येऊन क्लीन चिट कसं देतं? प्रशासकीय दृष्ट्या मला माहिती आहे प्रशासन काय आहे. प्रशासकीय दृष्ट्या अजूनपर्यंत क्लीन चिट नावाचा कुठलाही प्रकार हा नाही आहे. पण आपले काही मंत्री समोर येऊन सांगतात की क्लीन चिट झाली. तसंच एका केंद्रीय मंत्र्याचं, मोठा हेवीवेट केंद्रीय मंत्री आहे, त्यांची एन्क्वायरी अजूनही सुरू आहे, ती थंड बस्त्यात पडलेली आहे, पण त्यांनी स्वतः क्लीन चिट घेऊन मोकळे झाले. आज
2012 साली सन्माननीय अण्णा उपोषणाला बसले होते, त्या लोकपाल बिलावरून मोठं रान उठलं होतं. ते लोकपाल बिल आम्ही पारित केलं साहेब. त्या लोकपालाची अजूनपर्यंत नेमणूक नाही आहे, कारण त्या लोकपालाची नेमणूक झाली तर डिस्ट्रिक्ट जिल्हा लोकपालापर्यंत सगळ्यांची नेमणूक होईल. त्यामुळे एक जी कमिटमेंट आहे, म्हणजे 21 मंत्र्यांवर आरोप होतात, 21 मंत्र्यांवर सभागृहामध्ये आरोपाचे सगळे पुरावे जे आहे ते पुरावे ठेवले जातात सभागृहामध्ये, पण इन्क्वायरी लावली नाही. आमच्या काळात झाले ना, आमच्या काळात आरोप झाले, आम्ही इन्क्वायऱ्या लावल्या साहेब, त्याच्यावर इन्क्वायऱ्या लावल्या, स्वतः आमच्या लोकांवर इन्क्वायरी लावल्या. पण असलं धाडस जे आहे ते भाजपानं वर दिल्लीपासून तर महाराष्ट्रापर्यंतच्या सरकारमध्ये कुठेही दाखवलं नाही. आज नागपूरमध्ये अशी परिस्थिती आलेली आहे की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर 700-800 कोटीचे रस्त्याचे काम सुरू आहे आणि एका जनमंच नावाच्या संस्थेनं तो भ्रष्टाचार बाहेर आणला आणि तो इतका ओपन आहे की पायानी ते सगळं सिमेंट निघत आहे, त्याच्यात फ्लाय ॲशचा वापर झालेला आहे दिसतोय, हातानी सगळे ते पेवर ब्लॉक्स निघून राहिलेले आहे, डिवायडर्स निघून राहिलेले आहे. शेवटी मान्य करावा लागला. आता बोलवून घेतलं त्यांना. जे 5 कॉन्ट्रॅक्टर्स मुंबईमध्ये ब्लॅकलिस्ट झाले त्याच 5 कॉन्ट्रॅक्टर्सला इथे नागपूरमध्ये काम दिलं आणि ते सबकॉन्ट्रॅक्ट जो झालेला आहे तो सबकॉन्ट्रॅक्ट कोणासोबत झाला ते सुद्धा सगळं जनतेला माहिती आहे. त्यामुळे म्हणून मी हा प्रश्न उपस्थित केला. मी सुरुवातच करताना राजकीय याच्यावर आपण चर्चा करायची नाही जरी राजकीय प्रतिनिधी असलो तरी, कारण आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल. आपण किती दिवसपर्यंत तुम्ही आमच्यावर आरोप करणार, आम्ही तुमच्यावर आरोप करणार? तुम्ही जे वचनं देऊन आलेले होते ते खरंच तुम्ही अंमलात आणा, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू ना. मग प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही अपवाद असणार आहे. प्रत्येक वेळेस आपण पुढे जाताना आपलीच लोक काही दगा देणार आहेत. बरोबर आहे. आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे, कारण सर्वसामान्यांना भ्रष्टाचार मुक्त यंत्रणा हवी आहे. मात्र आता त्याच्यावर कशा पद्धतीनं तोडगा काढण्यात येईल आणि कशा पद्धतीने यंत्रणा काम करतील त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. सरकार बदललं तरी नोकरशाहीची लाचखोरी ही संपत नाही का, हा मुद्दा घेऊन आज जय महाराष्ट्र आपल्या पुढे आलेला आहे आणि याच मुद्द्यांवर आपण चर्चा करतोय. 2010 ते 2017 म्हणजे मे 2017 पर्यंत कशा पद्धतीने वेगवेगळ्या विभागांमध्ये लाचखोरी तक्रारींचं प्रमाण जे आहे वाढत चाललेलं आहे ते पुन्हा एकदा आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करतोय. 2010 मधला आकडा आपण पाहताय, 2011, 2012, 2013 सापळा रचून कारवाई किती झालेली आहेत, बेहिशेबी मालमत्तांसंदर्भातले कशा पद्धतीच्या तक्रारी आणि कारवाई झालेली आहे, इतर भ्रष्टाचार, सर्व आकडे आम्ही तुमच्या पुढे मांडतोय. कारण जेजुरीमधला एक प्रकार समोर आला आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते तुमच्या पुढे मांडण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. नक्कीच मला असं वाटतं वृषाली की आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे, कारण शेवटचा अवघा काही मिनिटांचा वेळ आपल्याकडे उरलेला आहे. आपल्यासोबत माणिक कदम आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, आणि त्याचबरोबर शिवारात आपल्या मातीत राबणारा आपला माणूस आहे, त्याचबरोबर अनिल गलगली आहेत. या दोघांकडे यासाठी आता महत्त्वाचा मुद्दा अगदी कमी वेळात त्यांनी सांगावं, म्हणजे की आतापर्यंत राम कदम असतील किंवा अतुल लोंढे असतील, 2 पक्षाचे 2 नेते, मात्र एका बाबतीत सूर मिळताना दिसतोय की समाजातूनच उठाव झाला पाहिजे. आणि नक्कीच योग्य मुद्दा दोघंही मांडतात आहे. माणिकजी, तुम्ही स्वतः लोकांमध्ये वावरता, अशा प्रकारची अनेक प्रकरणं तुमच्या मगाशी तुमच्या बोलण्यात सुद्धा आलं की जे आम्हालाही माहिती नसतं ते तुम्ही सांगत होतात. कशा पद्धतीनं भ्रष्टाचार, लाच खाऊन ना अद्दल घडवून भ्रष्टाचार कसा थांबवता येईल, काही अशा पद्धतीची पावलं उचलता येतील का? हो, अवश्य उचलता येतात. कारण जर हे समाज जागृत झाला किंवा समाजामधून याच्याविषयी जागृती झाली, मी पैसा देणार नाही आणि समोरच्यानं सुद्धा मी पैसा घेणार नाही, हे जर व्रत पाळलं तर हे नक्की समाज परिवर्तन होईल. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जो एखादा लाचखोर अधिकारी असेल त्या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव 100 रुपयाच्या बॉन्डवर भोयटेजी आम्ही लिहून घेत असतो. आणि जर ज्या अधिकाऱ्याला ज्या शेतकऱ्यानं पैसे दिलेले आहेत, कदम साहेब तुम्ही नीट ऐका, ज्या अधिकाऱ्याला पैसे दिलेले आहेत त्या अधिकाऱ्याला जेवढे पैसे दिलेत तेवढे पैसे आम्ही त्या शेतकऱ्याकडून बॉन्डवर लिहून घेत असतो. असे जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपये आम्ही मराठवाड्यामधून अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला वापस मिळवून दिलेले आहेत. हे जनरेटेचं एक म्हणजे यश आहे आमच्या. असलं जर प्रत्येक पक्षानं, प्रत्येक संघटनेनं ह्या पद्धतीनं जर विचार केला तर हे भ्रष्टाचारी अधिकारी असतील, भ्रष्टाचारी आम्ही काही
राजकारणी मंडळीकडून सुद्धा राम कदम साहेब पैसे वापस केलेले आहेत. ज्या माणसाला एखाद्या राजकारण्यानं जर तुला नोकरीला लावतो म्हणून पैसे घेतले असतील त्याचं मी नाव सांगू शकत नाही. तुमच्या मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून एका अधिकाऱ्याकडून XYZ पैसे वापस घेतलेले आहेत 25,000 रुपये. पण आता त्या अधिकाऱ्याची मी माफी मागतो, त्याचं मी नाव घेणार नाही या ठिकाणी. काही राजकारणी लोक आहेत, तुझ्या मुलाला मी सर्व्हिसला लावतो, त्याचं खाजगी शाळेत नोकरीला लावतो, 25-25 लाख रुपये घेतले होते कदम साहेब. अक्षरशः ते फाशी घेणार होते, फाशी. सगळं कुटुंब संपणार होतं. ते पैसे आम्ही वापस घेऊन दिलेले त्या शेतकऱ्याला आणि ते आम्ही जे काय परिवार असेल ते आत्महत्यापासून परिवर्तन केलेलं आहे. असं जर भाजपमध्ये सगळे लोक आम्ही भ्रष्टाचार आहेत असं म्हणत नाहीत, सगळे अधिकारी भ्रष्टाचारी आहेत असं म्हणत नाहीत. परंतु सरकारनं जर याच्यावर कुठल्या चांगल्या परीनं वचक जर केला आणि जे काय समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करणारे लोक आहेत, पत्रकार असतील किंवा व्यावसायिक असतील, अशाला सोबत घेऊन जर ही भ्रष्टाचाराची मोहीम जर उखडून टाकायचा प्रयत्न केला तर नक्की आपण यशस्वी होऊ. एकटं सरकार याच्यामध्ये सरकारनं काही जरी केलं तर यशस्वी होत नाही. कारण आजकाल सगळ्यात मोठा बरोबर सर्वांनीच एकत्र येऊन भ्रष्टाचार मुक्त देशासाठी, भ्रष्टाचार मुक्त यंत्रणेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. अनिल गलगेरीची शेवटची काही मिनिटं राहिलेली आहेत. कशा पद्धतीने ही बजबजपुरी थांबवता येईल? खरं म्हणजे सामाजिक उठाव तर नेहमी होत असतो, परंतु राजकीय उठाव होणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. कारण राजकीय इच्छाशक्ती नसेल, जसं मंत्रालय स्तरावरती जेव्हा तक्रारी जातात त्यावरती काहीच कारवाई होत नाहीत. जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा डिपार्टमेंटला पत्र दिली जातात त्यावरती कारवाई केली जाते की नाही त्यावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणाने मोठ्या प्रमाणामध्ये अगर तुम्ही 2010 ते 2017चे आकडे पाहिलेत तर मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारींची संख्या वाढलेली आहे. लोक समोरून पुढे येत आहेत. तर त्यासाठी शासकीय जी यंत्रणा आहे किंवा राजकीय पक्ष आहेत त्यांनी त्या तक्रारदाराला सुद्धा एक बळ देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटनेवरती आपण नियंत्रण आणू शकतो. बरोबर. सुशासनासाठीच लोकांनी पुढे आलं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त यंत्रणा ही सर्वांनाच हवी आहे. सरकार सुद्धा त्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. हे सरकार असो मागचं सरकार असो, मात्र लोकांनी एकत्रित येणं पुढे गरजेचं आहे. मात्र असे जर कोण पैसे घेत असतील तर त्या यंत्रणांवर वचक ठेवण्याची जबाबदारी आहे ती सरकारची आणि सरकारनं ती पार पाडली पाहिजे. लोकांना आम्ही या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी जो प्रश्न विचारलेला होता की सरकार बदललं तरी नोकरशाहीची लाचखोरी संपत नाही का, महाराष्ट्राचा कौल काय आहे तो आता आपण पाहूयात. काय आहे कौल महाराष्ट्राचा जाणून घेऊयात. महाराष्ट्राचा कौल आपण पाहताय. सरकार बदललं तरी नोकरशाहीची लाचखोरी संपत नाही का, तर 78% लोक म्हणतात की हो, सरकार बदललं तरी नोकरशाहीची लाचखोरी संपत नाही. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. या चर्चेमध्ये सर्व मान्यवर सहभागी झाले. तुमच्या सर्वांचे आभार आणि लक्षवेधीमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.